हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण आपला बायोऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा सिलेबस बघितला. सिलेबसमध्ये कोणकोणते पॉईंट्स आहेत ते डिस्कस केलं. ठीक आहे. या लेक्चरमध्ये आपण आपला सिलेबस स्टार्ट करणार आहोत. तर नोटबुकमध्ये फर्स्ट हेडिंग टाका, सेक्शन फर्स्ट बायोऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्याच्यातील फर्स्ट पॉईंट रिकॅपिच्युलेशन ऑफ बायोलॉजिकल रोल्स ऑफ मेटल्स अँड लिगॅंड स्ट्रक्चर फंक्शन अँड बायोकेमिस्ट्री ऑफ एन्झाईम कंटेनिंग झिंक. ठीक आहे. म्हणजे याच्यातला आपण फर्स्ट पॉईंट स्टार्ट करतोय झिंक. झिंकचे मेटल एन्झाईम्स बघणार आहे आज. ठीक आहे. आता फर्स्ट जसं कालच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं की झिंक, कालच्या लेक्चर म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं की मेटल प्रोटीन्स म्हणजे काय, मेटल एन्झाईम्स म्हणजे काय, प्रोटीन म्हणजे काय किंवा एन्झाईम म्हणजे काय. ठीक आहे. मग आपण फर्स्ट बघतोय झिंक मेटॅलो एन्झाईम. म्हणजे फर्स्ट तुम्ही मला मेटॅलो एन्झाईम म्हणजे काय ते सांगितलं पाहिजे, त्याच्यानंतर आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. मग मेटॅलो एन्झाईम म्हणजे काय? मेटल कंटेनिंग एन्झाईम्स. मेटल कंटेनिंग एन्झाईम म्हणजेच काय? सिम्पली मेटॅलो एन्झाईम. मग मेटॅलो एन्झाईमचा रोल काय असतो किंवा त्याचं फंक्शन काय असतं? तर मेटॅलो एन्झाईम आर the larger protein molecule and used to catalyze the biochemical reaction. Biochemical reaction catalyze करण्यासाठी हेल्प करतात. ठीक आहे. मग देन झिंक मेटल एन्झाईम स्टार्ट करूया. फर्स्टली झिंक बद्दल काही बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये फर्स्ट आहे ॲटॉमिक नंबर ऑफ झिंक. झिंकचा ॲटॉमिक नंबर, देन मॉलिक्युलर वेट. आता ॲटॉमिक नंबर किती आहे झिंकचा? इट इज ऑफ 30 and molecular weight is 51.99 is the molecular weight of zinc. Then it has a stable oxidation state. म्हणजे याच्यामध्ये जे झिंकचे एन्झाईम आहेत त्याच्यामधल्या झिंकची ऑक्सिडेशन स्टेट आहे +2. देन मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, डेली रिक्वायरमेंट किती आहे ह्युमन बॉडीसाठी? इट इज ऑफ 10 मिलीग्रॅम पर डे. एका दिवसामध्ये तुम्हाला 10 मिलीग्राम एवढ्या झिंकची गरज असते ह्युमन बॉडीसाठी. देन ऑकरन्स कुठं आहे? इट फाउंड इन अ ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीमध्ये ऑर्गन्समध्ये, सेल्स, बॉडी फ्लुइडमध्ये, देन बोन्समध्ये, टिश्यूजमध्ये. ठीक आहे. म्हणजे ह्युमन बॉडीमध्ये ऑर्गन, सेल्स, बॉडी फ्लुइड, बोन्स आणि टिश्यूजमध्ये फाउंड होतं. त्याची डेली रिक्वायरमेंट किती आहे? तर 10 मिलीग्रॅम पर डे. देन मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, देन नेक्स्ट आहे मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे डेफिशियन्सीमुळे कोणते डिसिजेस होतात आणि एक्सेसमुळे कोणते डिसिजेस होतात. याच्यावरती क्वेश्चन असतो एक्झाममध्ये 2 मार्क्ससाठी. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ डेफिशियन्सी ऑफ झिंक ऑर एक्सेस ऑफ झिंक? ते डेफिशियन्सीमुळे 2 डिसिजेस होतात. ते म्हणजे डॉर्फिझम आणि हायपोगोनॅडिझम. ठीक आहे. डॉर्फिझम म्हणजे काय? तर सिम्पली याच्यामध्ये वाढ होत नाही. म्हणजे ज्या पर्सनच्या किंवा जे लहान मुलं असतात त्यांच्यामध्ये मोस्टली हा डिसीज फाउंड होतो. त्यांच्यामध्ये काय होतं, तर झिंकच्या कमतरतेमुळे त्यांची वाढ होत नाही. शरीराची जेवढी गरज आहे वाढ व्हायची तेवढी होत नाही. ठीक आहे. आणि हायपोगोनॅडिझम आणि एक्सेसमुळं रेस्पिरेटरी इरिटेशन होते आणि ॲब्डॉमिनल डिसऑर्डर. ॲब्डॉमिनल डिसऑर्डर्स होतात. ठीक आहे. देन नेक्स्ट बघूया त्याचे एन्झाईम्स. ठीक आहे. हे झालं बेसिक गोष्टी. याच्यानंतर झिंकचे एन्झाईम बघूया. आता आपल्याला माहिती आहे की आयर्न हा ह्युमन बॉडीसाठी किती मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आयर्न कंटेनिंग प्रोटीन मॉलिक्युल्स आहेत. हिमोग्लोबिन असेल, मायोग्लोबिन असेल. हिमोग्लोबिन ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतं, मायोग्लोबिन ऑक्सिजन स्टोअर करण्याचं काम करतं. आणि आपल्याला आणि ह्युमन बॉडीसाठी ऑक्सिजन किती नेसेसरी आहे. ठीक आहे. म्हणजे ह्युमन बॉडीमध्ये सगळ्यात जास्त कंटेंट कोणत्या मेटलचं असतं? तर ते आयर्नचं असतं. सगळ्यात जास्त मेटल कंटेंट हे आयर्न असतं. आणि सेकंड मोस्ट मेटल कंटेंट आहे ह्युमन बॉडीमध्ये हे झिंकचं असतं. ठीक आहे. म्हणजे झिंक सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट मेटल ॲटम आहे किंवा इम्पॉर्टंट मेटल आयन आहे इन दी ह्युमन बॉडी. मग याचे झिंकचे टोटल 30 मेटल एन्झाईम्स आहेत. टोटल 30 मेटल एन्झाईम्स आहेत. त्याच्यामधले
आपल्याला फक्त 3 स्टडीला आहेत. त्याच्यामधला फर्स्ट आहे कार्बोनिक अनहायड्रेज, देन आहे कार्बोक्सी पेप्टिडेज, आणि लास्ट आहे झिंक फिंगर प्रोटीन. याच्यावरती एक्झाम मध्ये क्वेश्चन असतो, व्हॉट आर दी मेटल एन्झाइम्स ऑफ झिंक आणि एक्सप्लेन दी फंक्शन ऑफ इच झिंक कंटेनिंग एन्झाइम इन डिटेल. म्हणजे झिंक कंटेनिंग जे मेटल एन्झाइम आहे तर प्रत्येकाचं तुम्हाला फंक्शन डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचे. ठीक आहे, मग याच्यातलं फर्स्ट मेटल एन्झाइम आपण स्टार्ट करूया. तो आहे कार्बोनिक अनहायड्रेज. कार्बोनिक अनहायड्रेज नेम डिफिकल्ट वाटत असेल, पण डिफिकल्ट असं काहीच नाही आहे याच्यामध्ये. कार्बोनिक अनहायड्रेज फर्स्ट ह्याचा ऑक्करन्स सांगायचं तुम्हाला. ऑक्करन्स, इट इज फाउंड इन ह्युमन बॉडी इन दी आरबीसीज. आरबीसीज म्हणजे रेड ब्लड सेल्स मध्ये ह्युमन बॉडीमध्ये फाउंड होतोय. देन नेक्स्ट आहे याचं फंक्शन. फंक्शन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याचे 2 फंक्शन्स आहेत. इट इज युज्ड टू कॅटलाइज dehydration of bicarbonate ion. ह्युमन बॉडीमध्ये जे बायकार्बोनेट आयन्स असतील त्यांच्या डिहायड्रेशन करण्यासाठी हेल्प करतो. आणि देन आहे इट इज युज्ड टू कॅटलाइज द हायड्रेशन ऑफ CO2. म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं हायड्रेशन करतोय आणि डिहायड्रेशन करतोय बायकार्बोनेट आयन. तर बायकार्बोनेट आयन म्हणजेच काय, HCO3 मायनस, आणि इथं काय आहे हायड्रेशन ऑफ CO2. आता डिहायड्रेशन आणि हायड्रेशन, ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे. डिहायड्रेशन म्हणजे काय, तर सिम्पली लॉस ऑफ वॉटर, आणि हायड्रेशन म्हणजे काय असेल तर गेन ऑफ वॉटर. ठीक आहे, मग याच्यातली ही फर्स्ट रिॲक्शन बघूया. बायकार्बोनेट आयन लिहिलंय, आता ह्याच्यातलं वॉटर मॉलिक्यूल लॉस करायचं आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये 2 हायड्रोजन आहेत का, नाही आहेत. मग या रिॲक्शन मध्ये काय होतं, हा एक H+ आयन एक प्रोटॉन मॉलिक्यूल गेन करतो बायकार्बोनेट आयन, आणि देन मग याच्यातून H2O वॉटर मॉलिक्यूल लॉस होतोय. म्हणजे हे झाले 2 हायड्रोजन मॉलिक्यूल, आणि याच्यातला एक ऑक्सिजन म्हणजे H2O प्लस प्लस काय राहील CO2. देन इथे काय आहे हायड्रेशन ऑफ CO2. CO2चं हायड्रेशन होतंय. CO2चं हायड्रेशन होते म्हणजेच काय, हा वॉटर मॉलिक्यूल गेन करतोय आणि याच्यापासून काय फॉर्म होतंय तर इट फॉर्म्स HCO3 मायनस प्लस H+. म्हणजे याच्यापासून CO2 फॉर्म झाला आणि CO2 पासून बायकार्बोनेट आयन फॉर्म झाला. देन याचे मेकॅनिझम कसं आहे, याचे जनरल रिॲक्शन काय आहे ते नेक्स्ट स्टेपला सांगते. आधी आपण कार्बोनिक अनहायड्रेजचं स्ट्रक्चर बघूया. सिंपल स्ट्रक्चर आहे. ऍक्टिव्ह साइट ऑफ झिंक, याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे झिंक सेंट्रल मेटल ऍटम असेल. झिंकचे ऑक्सिडेशन स्टेट काय आहे +2. याच्यामध्ये झिंकला एक हायड्रॉक्सिल मॉलिक्यूल अटॅच आहे. देन ठीक आहे, आता हे काय आहे तुम्हाला माहितीच आहे. दिस आर द हिस्टिडीन मॉलिक्यूल आहेत. म्हणजे झिंक हा सेंट्रल मेटल ॲटम कंटेनिंग 1 मॉलिक्यूल ऑफ हायड्रॉक्सिल आयन आणि 3 मॉलिक्यूल ऑफ एन हिस्टिडीन. म्हणजे हिस्टिडीन मॉलिक्यूल आहेत 3 आणि एक साइड कोणी झिंकचे एक साइड हायड्रॉक्सिल आयननी ऑक्युपाय केली आहे आणि राहिलेल्या 3 साइड्स आर ऑक्युपाइड बाय हिस्टिडीन मॉलिक्यूल. ठीक आहे, हे झालं याचं ऍक्टिव्ह साइट स्ट्रक्चर ऑफ ए झिंक, ऍक्टिव्ह साइट स्ट्रक्चर ऑफ ए कार्बोनिक अनहायड्रेज. देन नेक्स्ट पॉइंट आहे जनरल रिॲक्शन. नेक्स्ट पॉइंट इज जनरल रिॲक्शन. जनरल रिॲक्शन मगाशी इथं आपण लिहिल्या होत्या 2 रिॲक्शन. याच्यामध्ये फर्स्ट होतं डिहायड्रेशन ऑफ बायकार्बोनेट आणि हायड्रेशन ऑफ CO2. याच्यामधली ही जी सेकंड रिॲक्शन आहे दिस इज द जनरल रिॲक्शन ऑफ ए कार्बोनिक अनहायड्रेज. म्हणजे सेकंड रिॲक्शन मध्ये काय होतं CO2 प्लस H2O, देन फायनली HCO3 मायनस प्लस H+. म्हणजे हायड्रेशन ऑफ CO2 ची जी रिॲक्शन होती
ती कार्बनिक अनहायड्रेटची जनरल रिॲक्शन आहे. याच्यामध्ये दोन्ही रिॲक्शन फाउंड होतात. कार्बनिक अनहायड्रेट काय केलं तर ह्याचं हायड्रेशन केलं. हायड्रेशन पण झालं. हायड्रेशन किंवा बायकार्बोनेट मॉलिक्युलचं डिहायड्रेशन सुद्धा झालं. म्हणजे बोथ आर दी रिव्हर्सिबल रिॲक्शन अँड दिस रिॲक्शन कॅन बी proceed out or can be carried out by using कार्बोनिक अनहायड्रेट्स ॲज अ कॅटलिस्ट. म्हणजे कार्बोनिक अनहायड्रेट्स काय करतो कॅटलिस्टचं काम करतो याच्यामध्ये. हा रिॲक्शन मध्ये कुठे दिसतोय का तुम्हाला? नाही दिसत. हा इथं कॅटलिस्ट म्हणून वर्क करतोय कार्बोनिक अनहायड्रेट्स. ठीक आहे. मग याच्यामध्ये देन याचं ही झाली जनरल रिॲक्शन. देन आहे मेकॅनिझम. Mechanism is the most important part of this. सिंपल मेकॅनिझम आहे. फक्त 4 स्टेप्स आहेत मेकॅनिझम मध्ये. याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला काय करायचंय फर्स्ट स्टेजमध्ये आपल्याला झिंकचं हे जे ऍक्टिव्ह साइट स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर ड्रॉ करून घ्यायचंय. याच्यामध्ये झिंकवरती 2+ चार्ज आहे. देन याला सिम्पली मी असं लिहिते एन हिस्टिडीन आणि इथे सुद्धा एन हिस्टिडीन म्हणजे 3 हिस्टिडीन मॉलिक्यूल झाले. एक 2+ चार्ज झाला याच्यावरती. ठीक आहे. झिंकवरती 2+ चार्ज झाला, 3 मॉलिक्यूल झाले. देन याची 4th साइड कोणी ऑक्युपाइड केली तर हायड्रॉक्सिल आयननी. ठीक आहे. याच्यामध्ये आपण इथं H2O लिहिणार आहे. ठीक आहे. म्हणजे सिम्पली वॉटर मॉलिक्यूलनी एक 4th साइड ऑक्युपाय केली असं लिहितोय. मग फर्स्ट स्टेजमध्ये काय होतंय? फर्स्ट स्टेजमध्ये हा H+ आयन आहे हा लॉस होतो. हा जो हायड्रोजन आहे सिम्पली हा जो हायड्रोजन आहे किंवा हा प्रोटॉन आहे हा फर्स्ट स्टेपमध्ये लॉस होते. म्हणजे फर्स्ट स्टेजला तुम्ही काय म्हणणार? डिसोसिएशन ऑफ हायड्रोजन. ठीक आहे. देन काय स्ट्रक्चर फॉर्म होईल? झिंक 2+. इथं ऑक्सिजननी एक हायड्रोजन मॉलिक्यूल लॉस केलाय म्हणजे ऑक्सिजनवरती ऑब्विसली निगेटिव्ह चार्ज येणार आहे. इथं हायड्रेशन आहे. देन एन हिस्टिडीन ॲज ऑलवेज आहे तशीच राहते. ठीक आहे. देन नेक्स्ट स्टेजला काय होतंय? आता आपण बघितलं जनरल रिॲक्शन मध्ये CO2 आणि वॉटर मॉलिक्यूल आहे. CO2 आणि वॉटर मॉलिक्यूलचं काहीतरी कॉम्बिनेशन आहे. नेक्स्ट स्टेजला काय होतोय? हा जो CO2 मॉलिक्यूल आहे कार्बन डायऑक्साईड हा याच्यावरती अटॅक करतो. CO आणि O हा गेन होईल. देन म्हणजे काय होईल? इथं एन हिस्टिडीन आणि एन हिस्टिडीन. आता हे जे स्ट्रक्चर आहे हा जो कॅटलिस्ट आहे त्याच्या कोणत्या साईटवरती कार्बन डायऑक्साईडचा अटॅक होईल किंवा कोणत्या साईडला अटॅच होईल तर इथं निगेटिव्ह चार्ज आहे ऑब्विसली या ऑक्सिजन मॉलिक्यूलवरती. हा जो कार्बन डायऑक्साईड आहे हा अटॅच होईल. मग CO आणि O आणि हा ऑक्सिजन ॲज इट इज. मग इथं काय होईल? झिंक, इथं ऑक्सिजन, इथं कार्बन. हा कार्बनला ऑलरेडी एक डबल बॉन्ड O अटॅच आहे आणि हा जो ऑक्सिजन आहे याचा आणि झिंक मध्ये एक बॉन्ड फॉर्म होतो. आणि इथला H+ ॲज इट इज. देन नेक्स्ट स्टेज इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेज आहे. नेक्स्ट स्टेजमध्ये काय होतंय तर हायड्रोजन H2O मॉलिक्यूल ऍड होतोय आणि बायकार्बोनेट आयन म्हणजे HCO3- हा लॉस होतोय. H2O ऍड होतोय. H2O चे ऍडिशन कुठं होईल? हा सगळ्याच्या सगळा जो ग्रुप आहे हा सगळा ग्रुप रिप्लेस होतोय बाय युझिंग H2O म्हणजे इथं H2O ऍड होईल आणि HC आणि 3 ऑक्सिजन मॉलिक्यूल आहेत म्हणजे HCO3 हा लॉस होतोय म्हणजे सिम्पली बायकार्बोनेट आयन लॉस होतोय आणि H2O अटॅच होतोय म्हणजे रिजनरेशन ऑफ कॅटलिस्ट झालं. इथं काय झालं? रिजनरेशन ऑफ कॅटलिस्ट म्हणजे आहे असं स्ट्रक्चर पुन्हा फॉर्म झालंय. दिस इज द मेकॅनिझम ऑफ ए कार्बोनिक अनहायड्रेट्स. ठीक आहे. फर्स्ट पहिल्यापासून एकदा सांगते जर समजलं नसेल तर. फर्स्ट आपण काय ड्रॉ केले तर फर्स्टली आपण कार्बनिक अनहायड्रेट्सचं एक ऍक्टिव्ह मेटल साइट स्ट्रक्चर ड्रॉ केले. याच्यामध्ये फर्स्ट स्टेजला काय होते? डिसोसिएशन ऑफ प्रोटॉन. एक प्रोटॉन मॉलिक्यूल डिसोसिएट होतोय. प्रोटॉन मॉलिक्यूल डिसोसिएट झाल्यानंतर ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज येईल, ऑक्सिजन मायनस. देन नेक्स्ट स्टेज आता याच्यावरती सबस्ट्रेटचा अटॅक होतोय. सबस्ट्रेटमध्ये फर्स्ट सबस्ट्रेट कोणता?
तर CO2 मॉलिक्यूल ऍड होतो याच्यामध्ये. मग CO2 मॉलिक्यूल कुठे अटॅच होतं? इट अटॅच टू ऑक्सिजन मॉलिक्यूल. हा एका ऑक्सिजन सोबत बॉन्ड फॉर्म करेल आणि हा झिंक मेटल आयटम सोबत बॉन्ड फॉर्म करेल. देन नेक्स्ट स्टेजमध्ये वॉटर मॉलिक्यूलची ऍडिशन होतीये. वॉटर मॉलिक्यूल ऍड झाल्यानंतर काय होते? हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे हा झिंकला अटॅच होऊन हा सगळ्याच्या सगळा ग्रुप रिप्लेस होतोय वॉटर मॉलिक्यूलनी. हा सगळा ग्रुप रिप्लेस होतोय वॉटर मॉलिक्यूलनी. म्हणजेच हा सगळा ग्रुप म्हणजे हायड्रोजन HCO3 म्हणजे बायकार्बोनेट आयन लॉस झाला आणि H2O मॉलिक्यूल गेन झाला. म्हणजेच काय झालं? सिम्पली रिजनरेशन ऑफ ए कॅटॅलिस्ट. ॲट दी एंड देर इज अ रिजनरेशन ऑफ ए कॅटॅलिस्ट. हे झालं मेकॅनिझम. ठीक आहे. म्हणजे झिंक मेटॅलिझम मध्ये काय काय समजलं तुम्हाला? फर्स्टली त्याच्या बेसिक इन्फॉर्मेशन घेतली. देन कार्बनिक अनहायड्रेस म्हणजे काय? त्याचं फर्स्ट मेटल एन्झाईमचा स्टडी केला. त्याच्यामध्ये कार्बनिक अनहायड्रेस, त्याचा ऑकरन्स, त्याचे फंक्शन, स्ट्रक्चर अँड देन मेकॅनिझम. याच्या नोट्स मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला सेंड करते. ठीक आहे. आजच्या दिवसासाठी फक्त हा फर्स्ट मेटल एन्झाईम घेऊया. नेक्स्ट लेक्चरला आपण राहिलेले 2 मेटल एन्झाईमचा स्टडी करूया. ठीक आहे. थँक्यू.